नमस्कार मित्रांनो. तर बघा आपण आलोय आज बालाजी गोट फार्मला. आपल्या मित्राचाच गोट फार्म आहे. तर इथं आलो होतो आपण स्मार्ट नेपियरच्या काड्या नेण्यासाठी. तर त्यांचं फार्मसुद्धा आपल्याला बघायला भेटतोय. तर त्यांच्याकडे शेळ्या कोणत्या आणि त्याचं उत्पन्न किती आणि कोणकोणत्या जाती शेळ्या आहेत त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलाच तर गरजू शेळीपालकांना तुम्ही नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना अशा प्रकारे शेळीपालन करता येईल. साधे आणि सिंपल आणि कमी खर्चात करता येईल, जेणेकरून त्यांचा खर्च वाटेल आणि वाचेल. आणि सुरुवात करताना कोणत्या शेळ्या घ्यायच्या, कोणत्या शेळीपासून सुरुवात करायची त्यांना तेवढी थोडीशी का होईना आयडिया येईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा आता यामध्ये कोणकोणत्या शेळ्या आपण बघू. आता काही गावरान आहे, हे बघा गावरान शेळी. परत शिरोई 100% नाही आहे, पण मग क्रॉसिंगचे रिझल्ट चांगले राहतात. प्युअरमध्ये काम केव्हा करायचं, जेव्हा आपल्याकडे त्या गोष्टीला मार्केट आहे, आपल्याला पाहिजे त्या किमतीत जर तेव्हा तो माल जात असेल, त्या शेळ्या जात असेल, तेव्हाच प्युअरमध्ये काम करायला परवडतं. नाही तर क्रॉसिंग कटिंग मार्केटला जबरदस्त राहते शेळीपालन. तर यांच्याकडे आता कोणकोणते बघा. आता बोरचं पण एक क्रॉसिंगचे. तर बघा इकडं बोरची पाट आहे, एकदम जबरदस्त 6-7 महिन्याची पाट आहे बघा मित्रांनो. तरी पाट गाभण आहे का ही पाट? हो गाभण आहे का? तर लागलेली आहे, लवकर लागली बघा ती. तर कोणत्या बोकडनं लागली ती आता? तेव्हा सध्या गावरान बोकडं लागलेली. गावरान. ओके ओके. तर आता किती शेळ्या आहे पूर्ण? या पूर्ण 15 शेळ्या आहे. 15 लहान मोठे पण टोटल. हो. तर आता काही गाभणी काही खाली आहे का सध्या आता पूर्ण गाव बनायचं. यात? एक शेळी खाली आलेली आता 1.5 महिन्याची. हो का? खाली 2 पिल्ले. आता 2 उस्मानाबादी बघा मित्रांनो त्यांच्याकडे ई पीवर. तरी उस्मानाबादी काठेवाडी क्रॉस आहेत, 100% उस्मानाबादी आणि काठेवाडी उस्मानाबादी क्रॉस आहे. ही उस्मानाबादी बघा एक. तर आता या शेळ्या तुम्ही कुठून घेतलेल्या आहे? लोकल मार्केटून घेतलं ना. लोकल मार्केटून घेतलं आहे का? हो. आणि हे बोकड कोणता आहे? बोकड यांचा मधलाच नाही, कोणत्या जातीचं आहे? बोर क्रॉसिंग. क्रॉसिंग बोर 50%. 50% क्रॉसिंग. हो. तरी एक पाट आहे की पण बोकड हा बोकड आहे बघा मित्रांनो. शिरोई क्रॉसचा बोकड आहे, शिरोई शेळीचा. किल्ल्यामधला या 3 पिल्लं देणारे शिरोई शेळीच्या ती शिरोई शेळी आहे, तिच्यामधला तो बोर क्रॉस शिरोई. तर बघा क्रॉसिंगचे रिझल्ट जबरदस्त येत असतात. तर इकडं परत 50% बोर. ही आहे का? हो, 50% ही पण गावरानी बोर बोर क्रॉस 50. बोर क्रॉस आहे की. हो. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शेळीपालन साध्या आणि सिंपल पद्धतीने शेळीपालन करण्याचा प्रयत्न करायचा. केव्हा आपण कधी पण अति जास्त खर्च किंवा इकडं तिकडं बघून अति जास्त मोठ्याल्या शेळ्या घ्यायच्या महागाच्या, किंवा पंजाबहून आणायचं, पाकिस्तानहून आणायचं, या गोष्टी न करता आपल्या लोकल मार्केटच्या सुरुवातीला गावरान शेळ्यापासून सुरुवात जर केली तर नक्कीच आपण शेळीपालनात यशस्वी होऊ शकतो. डायरेक्ट जर तुम्ही बाहेरचा शेळ्या खरेदी केल्या तर तुम्ही 100% लॉसमध्ये जाणार आहे. तर आता त्यांचं उत्पन्न बघू आपण. वार्षिक उत्पन्न किती आहे शेळ्यांपासून? आपलं वार्षिक उत्पन्न कसं म्हणलं 1.5 लाखापर्यंत होतं. वार्षिक. हो. तर कटिंग मार्केटला कटिंग मार्केट. हो का? तर तुम्ही आपल्याकडे एकच शेळी होती ती तिकडे बसलेली. हां त्या शेळीतून एवढ्या शेळ्या तयार केलेल्या आता. ओके. एका शेळीपासून एवढं उत्पन्न शेळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता घरी ठेवतो. बोकड पूर्ण कटिंग मार्केटला कटिंग मार्केटलाच. हो. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शेळीपालन छान प्रकारे करू शकता. आणि वर बघा त्यांचं शेड पूर्ण ताडपत्री टाकून नेट जाळी टाकून केलेली, म्हणजे कमी खर्चात केलेलं आहे. इकडं परत रात्रीच्या वेळेस शेळ्या याच्यात राहतात. आणि बघा आता पूर्ण आता पावसाळ्यामध्ये चौकून मारून घेतलं काही नेट जाळी वगैरे, तर मध्ये पाणी येत नाही पावसाचं. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर आता वार्षिक किती बोकडे विकता तुम्ही वर्षातून? वरतून ॲप्लिकेशन म्हणलं 10 ते 12 बोकड राहतात. 10 ते 12 बोकडे. आपण कंपल्सरी ईद मार्केटसाठी 2 बोकड राहतात आपले. ईद मार्केटसाठी. हो. आता मागच्या या ईद मार्केटला किती बोकडे विकले तुम्ही? 50% बोरमध्ये 30,000ला दिला आहे. 31,000 बोकड किती? 1 वर्षाचा? 1.5 वर्षाचा. हां. ओके. 30,000. हो. आता याच्यात मोठ्याल्या शेळ्या किती पूर्ण? त्याच्या मोठ्याने 7 ते 8 आहे. 7 ते 8 शेळ्या. तर 7 ते 8 शेळ्यापासून 1.5 लाखाचं उत्पन्न चांगली गोष्ट आहे. साधा आणि सिंपल आणि बिना खर्चाचं. आता चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? आपण मेथी घास, रेड नेपियर, स्मार्ट नेपियर,
असे 4-5 प्रकारचे घास टाकलेले आहे. हो का? तिकडे कणसाकडे मुरघासचा बॅगी भरलेला आहे. मुरघास गाभण शेळ्यांना पण रेग्युलर चालतो का? हो रेग्युलर देतो. काहीच अडचण नाही. काहीच नाही. मेथी घास पण रेग्युलर आहे, मुरघास पण रेग्युलर. तर बघा मित्रांनो, आता मला सुद्धा बरेच जणांनी सांगितलं होतं की मुरघास गाभण शेळ्यांना चालत नाही किंवा मेथी घास चालत नाही. पण मग आता जे रेग्युलर वापरतात तर त्यांचं म्हणणे काहीच प्रॉब्लेम होत नाही मेथी घासानं. जर तुमच्या शेळ्यांना रेग्युलर ती सवय असेल तर नक्कीच तुम्ही मुरघास किंवा मेथी घास देऊ शकता, काय हरकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल नाही द्यायचं तर बाकी तुमची इच्छा, कारण प्रत्येकाचं मॅनेजमेंट, प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतं. तर यांचं नियोजन अशा प्रकारे आपण त्यांचं गवत आणि घाससुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे त्यांनी टाकलेलं आहे. आणि स्मार्ट नेपियर, मेथी घास, दशरथ घास, अजून कोणकोणता घास आहे? तीनच. स्मार्ट नेपियर, मेथी घास. ओके. तर मित्रांनो बघा, आता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पूर्ण सुका चारा आणि मुरघास आहे. तर बघू शकता पूर्ण आता यातमध्ये कुट्टी शेळ्यांनी खाऊन घेतली, जी उष्टाळ पडली ती उष्टाळच फक्त. तर पावसाळ्यात हिरवा चारा किती टक्के किती देतात तुम्ही? प्रमाणात देता का ती जास्त देतात? म्हणजे आपलं पूर्ण बंदिस्त नाही, आपलं पण अर्ध बंदिस्त फार्म आहे आपला. इकडे आपल्याला मोकळं हिरवी चाराला करण्यासाठी ते. ओके. तर बघू शकता मित्रांनो इकडे विचारण्यासाठी इकडे फिरते शेळ्याला. आता नदीला पाणी, त्याच्यामुळे शेळ्यावरती जाऊ शकत नाही. आता पाणी आपल्या शेळ्यावरती जाणार आहे. अच्छा अच्छा. फिर अर्ध बंदिस्त परवडते शेळीपालन. हो. खर्च कमी, उत्पन्न जास्त. कारण बघा कमी खर्चातच शेळीपालन सध्या परवडतं. जर तुम्ही अति जास्त खर्च कराल तर 100% शेळीपालन परवडत नाही आणि करू पण नाही. अति जास्त जर तुम्ही भानगडी केला शेळीपालनात हे दे ते दे तर अजिबात जमत नाही. ज्यांना खरंच खरोखर टाईम नसतो शेळ्या सोडण्याचा किंवा जागा नसते त्यांनी 100% बंदिस्त करावं. पण मग व्यवस्थित कमी खर्चात कसं करता येईल त्यावर काम केलं पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही, उत्पन्न अधिक, नफा अधिक आणि खर्च कमी. तर शेळ्या अशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही शेळ्या पण चांगल्या क्वालिटीच्या आहे की गावरान प्लस बोर प्लस शिरोई. तर अजून त्यांना वाढवायचं आहे हळूहळू. तर आता अजून म्हणजे प्लॅन आहे भविष्यात पुढं काही वाढवायचा? आपल्याला पुढं भविष्यात नंतर पोल्ट्री फार्म चालू करायचं आहे. तुम्ही गावरान कोंबडी ठेवायचं आहे. अच्छा, गावरान कोंबड्या. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही छोटंसं नियोजन करूयात. सुरुवात छोटी करायची पण मग भविष्यात मोठी झाली पाहिजे. तर पोल्ट्री फार्मसुद्धा चांगला व्यवसाय, व्यवस्थित शेळ्यांमध्ये गावरान कोंबड्या पाहिजेत, जेणेकरून गावरान कोंबड्या गोचिड, पिसवा वगैरे त्यांचा नायनाट करत असतात आणि स्वच्छता राहते. फक्त कोंबड्यांच्या जे विष्ट राहते त्याच्यावर पण शेळ्यांचा संसर्ग झाला नाही पाहिजे, याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. साफसफाई करावी लागते. नाही तर तुम्ही म्हणा कोंबड्या सोडून दिल्या आणि दिल्या म्हणजे दिल्याच. कारण काय होतं, शेळ्यांचा पाय पडला त्यांच्या गाणीवर तर शेळ्यांना खुरांचा आजार होऊ शकतो. त्यामुळे ती काळजी घेणंसुद्धा आवश्यक असते. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ माहितीसाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. तर धन्यवाद. मस्त क्वालिटी बरं का तुमची, मस्त उत्पन्न व्यवस्थित. तर अशाच प्रकारे करत राहा. बाकीच्या अजून शेळ्या तुम्हाला जर वाढवायच्या, जर बिटल किंवा काठेवाडी किंवा शिरोई जर वाढवायची असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. कारण गावरान प्लस क्रॉसिंगवर काम केलेलं कधी पण चांगलं राहतं. कारण क्रॉसिंगचे रिझल्ट जबरदस्त राहतात आणि क्रॉसिंगचं कार्य तर 50-50% जरी म्हटलं तर वजनवाढीसाठी जबरदस्त राहतात. जर उस्मानाबादी किंवा शिरोई किंवा काठेवाडी तर मस्त रिझल्ट राहतात मित्रांनो. तर बोरमध्ये सुद्धा आपल्याकडे जर बोरला मार्केट असेल तर नक्कीच तुम्ही बोरमध्ये काम करू शकता. तुमच्याकडे त्या किमतीला 1000 रुपये किलोने जर विकता येत असेल तुम्हाला तर नक्कीच बोरमध्ये काम करता येऊ शकतं. किंवा बिटल तुमच्याकडे जर बिटलला मागणी असेल तर बिटलवर काम करायला परवडतं. जर तुमच्याकडे कटिंग मार्केटच असेल तर तुम्ही बिटल प्लस गावरान क्रॉस अशी कटिंग मार्केटला क्रॉसिंगचे रिझल्ट घेऊन तुम्ही कटिंग मार्केटला तुमचं बोकड पाटी किंवा काही विकू शकता मित्रांनो. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. फार्म सुद्धा खूप छान आहे. अशा प्रकारे तुम्ही बघा. आता कोणी म्हणेल काय साधा फार्म आहे, पर आज सुरुवात ही छोट्या आणि चांगल्या शेळ्यांपासून करावं लागते. अशा साधं सिंपल शेडवर, अति जास्त शेडवर जर खर्च केला तर शेळ्यांना पैसे घ्यायला पैसे उरत नाही. जर शेडवर खर्च केल्यापेक्षा जर शेळ्यांवर खर्च केला तर शेळ्या उत्पन्न देतात, त्यापासून आपण परत चांगल्या प्रकारे शेड बांधू शकतो. तर त्यांचं घास गवत ते सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर भेटू परत. धन्यवाद. कारण बघा फार्म बंद पाडण्याचं कारण हेच आहे, अति जास्त खर्च, नफा कमी, दुसऱ्यांच्या भरोश्यावर. तर अशा प्रकारे जर केलं तर शेळीपालन होऊ शकत नाही. कारण आता तुमच्याकडे मोकळी जागा असल्यामुळं व्यवस्थित शेळ्यांचा व्यायामसुद्धा होतो आणि शेळ्या चांगल्या प्रकारे 50 प्रकारचा चारा खातात. त्यामुळे शेळ्यासुद्धा चांगल्या राहतात, अंगावर चांगल्या राहतात, आजारी कमी पडतात, निरोगी ठणठणीत राहतात
आणि ग्रोथसुद्धा चांगली होत असते मित्रांनो. तर भेटू परत. धन्यवाद.